सर्वांना नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आज आपण जाणार आहोत हैदराबाद सोलार एक्सपो तेलंगणा. तर त्या ठिकाणी आपण बघू शकताय की हायटेक्स या ठिकाणी म्हणजे हैदराबादच्या हायटेक सिटी या ठिकाणी हे एक्झिबिशन चालू झालं होतं. आम्ही एक्झिबिशनमध्ये एंट्री केल्यानंतर जाता जाताच आम्हाला तिथून रजिस्ट्रेशन करावं लागलं. रजिस्ट्रेशन हे पूर्ण ऑनलाईन होतं, QR कोड स्कॅन करून वगैरे. नंतर आम्हाला तिथून ID वगैरे भेटलं आणि ते घेतल्यानंतर आम्ही आतमध्ये एंट्री केली. आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला वेगवेगळ्या कंपन्या तिथे बघायला भेटल्या, वेगवेगळ्या कंपन्यांचे स्टॉल जे आपण बघू शकताय, ज्या की भारतातल्या टॉप मोस्ट कंपन्या होत्या, ज्या की सध्या स्कीम चालू आहेत गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या, त्या देखील त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत्या. तर मित्रांनो, आजकाल आपण पाहतच आहोत की जसं की रिन्युएबल सोर्सकडे सगळेजण वळत आहेत. जसं सोलार झालं, नंतर विंडमिल झालं, तसं सोलारचं एक्सपो होता या ठिकाणी. म्हणजे ज्या ठिकाणी वेगवेगळे सोलारच्या कंपन्यांनी आपली माहिती स्वतः प्रस्थापित केली आणि वेगवेगळे स्ट्रक्चर असतील त्याचे, घरावरचे स्ट्रक्चर, शेतातले स्ट्रक्चर, रानातले जसं कसं इन्स्टॉल केलं जातं, ते मॅन्युफॅक्चरिंग युनिट कसं केलं जातं, याची देखील माहिती आम्हाला इथून भेटली. आम्ही बरेच शॉपला व्हिजिट केली, म्हणजे स्टॉलला. त्या ठिकाणाहून ब्राउचर वगैरे घेतले माहिती काढण्यासाठी. आणि काही कंपन्या तर अशा होत्या ज्या की आपले गव्हर्नमेंटचे स्कीम आहेत, ज्या की सूर्यघर योजना झाले त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. त्यांची पण आम्ही भेट घेतली की कशी नेमकी प्रोसेस असते बाबा, की केल्यानंतर, रिक्वेस्ट केल्यानंतर इन्स्टॉलेशनपर्यंत किती खर्च येतो, काय होतो, त्या ठिकाणी आम्ही पाहिलं. आणि याच ठिकाणी वेगवेगळे इन्व्हर्टर पण होते, जे की सोलारचे डायरेक्ट एनर्जी आपल्या इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्ट केल्यानंतर सेविंग किती होती, आपला रेग्युलर युनिटचा खर्च किती होती, हे देखील आम्ही या ठिकाणी थोडंसं डिस्कस केलं. हे रिलायन्स आपण बघू शकता. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्टॉल्स कंपन्यांचे इथं होते, ज्यांनी आम्हाला योग्य प्रकारे माहिती दिली. आणि मी पण अशा स्टॉलला, अशा एक्झिबिशनला फर्स्ट टाईमच गेलो होतो सोलारच्या. या अगोदर पण होतं, पण काही जाणं झालं नाही काही कारणास्तव. तर आपण इथं बघू शकता. तर आपण पण अशा स्टॉलला व्हिजिट जर केली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. हे समोर स्ट्रक्चर आहे, जे की सोलारच्या पॅनलच्या खाली आपण लावू शकतो किंवा लावलेलं असतं. हे समोरचे वेगवेगळे युनिट्स, वेगवेगळे इंडस्ट्रीज आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.